वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बघणार आहोत बोंबील फ्राय आणि त्यासाठी सगळ्यात आधी इथे आपण घेतलेला आहे बोंबील। त्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहे सगळ्यात आधी हळद इथे मी अर्धा चमचा ॲड केलेली आहे। त्यानंतर मी इथे घाटी मसाला ॲड केलेला आहे 3 चमचा, कारण आम्हाला स्पायसी जास्त आवडतं खायला, म्हणून मी 3 चमचा इथे घाटी मसाला ॲड केलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। मीठ ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबूसुद्धा पिळू शकता। त्यानंतर ह्याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। लास्ट रेसिपी माझ्या चॅनलवरती मी आलू शेजवान रोलची बनवली होती। जर कोणी बघितली नसेल तर तुम्ही जाऊन नक्की चेक करा आणि कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। तर इथं आपलं फिश आहे ते मॅरिनेट करून झालेलं आहे। तुम्ही 1 आवर मॅरिनेट करू शकता। त्यानंतर इथे मी रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा मी थोडासा घाटी मसाला ॲड केलेला आहे, कारण आउटर कवरिंग जी असेल त्याची ती पण थोडी स्पायसी असावी म्हणून। त्यानंतर एका साईडला मी तवा गरम करायला ठेवणार आहे। त्यामध्ये आपण तेल ॲड करायचं आहे। तेल ॲड करून झाल्यानंतर थोडं गरम झाल्यावरती आपण एका साईडला तोपर्यंत आपली मच्छी जी आहे ती कोट करून घ्यायची आहे रव्यामध्ये, आणि कोट करून झाल्यानंतर आपण त्याला तेलात ॲड करायचं आहे। आणि जेव्हा पण आपण बोंबील फ्राय करतो तेव्हा गॅस थोडा हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि तेल जास्त ॲड करा, जेणेकरून मच्छी खाली तव्याला चिटकून बसणार नाही। तर इथे ऑलमोस्ट आपली जे फिश आहे ती आपण रव्यामध्ये कोट करून झालेली आहे। तर आपण त्याला तेलामध्ये टाकणार आहे फ्राय करण्यासाठी। आता आपण तेलामध्ये ॲड करून झाल्यानंतर वरून अजून थोडंसं एक्स्ट्रा तेल टाकायचं आहे, ज्याच्यामुळे ते खालून जळणार नाहीत, नाहीतर कडवट अशी टेस्ट येईल त्याला, त्यासाठी। त्यानंतर थोड्या वेळाने आपण त्याची साईड चेंज करून घ्यायचं आहे आणि आपण बोंबील फ्राय तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत त्याला गोल्डन कलर येत नाही चांगला। तर इथं आपली फिश रेडी आहे। कशी वाटली रेसिपी कमेंट